पुण्यातील आयुष कोमकर हत्ये प्रकरणामध्ये कृष्णा आंदेकर याचा सहभाग असल्याचं उघड झालेलं आहे। आयुषच्या खुनासाठी कृष्णा आंदेकरनंच पिस्तूल पुरवल्याची कबुली त्याने दिलेली आहे। आयुषच्या मारेकऱ्यांकडून ही कबुली समोर आलेली आहे। या हत्येच्या कटामध्ये आंदेकरचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता। स्वतःहून पोलीस ठाण्यामध्ये शरण आलेल्या कृष्णाला न्यायालयानं 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती। त्याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आणि या सगळ्याच बातम्यांसंदर्भात आपण सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्यासोबत। निलेश, सध्या पुण्यामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न विचारला जातोय, कारण एका बाजूला पुण्यामध्ये गोळीबाराच्या घटना घडतात, खुनाच्या घटना घडतात आणि या संदर्भात अनेक विविध घडामोडी देखील समोर येत आहेत। आपण पुण्यामधल्या दोन घडामोडी, महत्त्वाच्या घडामोडी पाहत होतो। सुरुवातीलाच पुण्यामध्ये गोळीबार झालेला आहे। कोथरूड भागामध्ये हा गोळीबार झालेला होता, त्यामुळे पुणे शहर पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलेले आहे। तर दुसरीकडे आता अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर लागलेत। पुण्यातील आयुष कोमकर हत्ये प्रकरणामध्ये एक महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे। कृष्णा आंदेकर याचा सहभाग असल्याचं उघड झालेलं आहे। आयुषच्या खुनासाठी कृष्णा आंदेकरनंच पिस्तूल पुरवल्याची कबुली आयुषच्या मारेकऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती। आता कृष्णा आंदेकरची पोलीस कोठडी आज संपणार आहे। त्यामुळे आज न्यायालयामध्ये काय घडामोडी घडतायत, कृष्णा आंदेकरची कोठडी वाढवली जाते का, याकडेही लक्ष असणार आहे। त्यामुळे पुण्यामधील सुरक्षा व्यवस्थेचा पुन्हा एकदा आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निलेश, पुण्यामध्ये चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय, कारण पुण्यामध्ये गोळीबाराची घटना घडलेली आहे। पुन्हा एकदा पुणे शहर हादरलेलं आहे। आता आयुष कोमकर हत्ये प्रकरणामध्ये देखील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये चाललंय काय नेमकं? पुण्यातील जी गँगस्टर आहे ती मागच्या लेवलचं काम करताना आपल्याला पाहिलं झालं। या ठिकाणी ज्या माफिया पद्धतीने काम केलं जातं त्याच पद्धतीवर किंवा त्याच धर्तीवर पुण्यातले जे गँग आहेत ते काम करतात का असं प्रश्न बनतो। खरं तर पुण्यामध्ये जर गँगस्टर किंवा गँग बघितलं तर 90 गँग आहेत छोट्या मोठ्या, त्यातल्या 12 गँग ज्या आहेत त्या मेन गँग आहेत। त्यामध्ये आयओ गँग असेल किंवा मारले असतील किंवा आंदेकर गँग असतील अशाच गँगची नावं आहेत। त्यानंतर जे 79 जे गँग आहेत त्यामध्ये उपनगरांमधल्या ज्या गँग आहेत म्हणजे मेन गँग म्हणजे ज्या काही सदस्यांनी स्वतःचे गँग जे केलेले आहेत ते 79 गँग आहेत। म्हणजे असं जर संपूर्ण जर बघितलं तर पुण्यामध्ये नाही म्हणलं तर जवळपास 90 गँग आहेत। आणि आता या गँगमध्ये पुणे शहराच्या आजूबाजूचे जे शहर आहेत किंवा जिल्हे आहेत त्यातलेही लोक आता या गँगमध्ये सहभागी झालेले पाहिजे जातात। त्यामुळे पुण्यामध्ये आता कायदेशीर व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला का ते असं म्हणावं लागेल, कारण सातत्याने पुण्यामध्ये काही ना काही ते घडत आहेत आणि टोळी युद्ध जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच निलेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।